मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या ना की देशभरातून मुंबईत पर्यटकांचा ओघ सुरू होतो. या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतं ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. हडप्पा संस्कृती आणि इजिप्तमधील ममीजपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या इतिहासापर्यंत अनेक गोष्टी या संग्रहालयात पाहायला मिळतात. तब्बल 103 वर्ष जुन्या असलेल्या या संग्रहालयात 70,000 ऐतिहासिक आणि कलात्मक वस्तूंचा संग्रह आहे. युनेस्कोनं 2018 साली या वस्तू संग्रहालयाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला होता. पाहूयात आमचा प्रतिनिधी अजय मानेचा रिपोर्ट. 103 वर्षापासून पूर्वीची वास्तू जी आहे ती आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. आणि त्याच वास्तू संग्रहालयातून आम्ही आज आढावा घेणार आहोत. आपण जर मागे पाहिलं तर महाराजांच्या प्रतिमा आणि त्याच्यानंतर शस्त्रसामुग्री जी वापरण्यात आली होती संपूर्ण मराठा साम्राज्याच्या वेळेची, ती सगळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सध्या आपण जो आहे तो हा भाग जो आहे तो ज्या ठिकाणी शस्त्र सामुग्री ठेवण्यात आलेली, या ठिकाणी जर आपण हे जर पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या ढाले असतील आणि जे चिलखत असतील ते सगळं जे ते ठेवण्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण वास्तू संग्रहालयात एक मम्मी सुद्धा जी आहे ते मम्मीचं जे संपूर्ण हे पेटी असते ती सुद्धा आहे. त्याच्याबद्दल काय सांग? ते सर्वात म्हणजे लोक जेव्हा येतात ना तेव्हा ते खूप असे म्हणजे ऑमध्ये असतात की इकडे मुंबईमध्ये येऊन त्यांनी रिअल मम्मी त्यांना बघायला मिळेल हे त्यांना कधीच असं म्हणजे एक्सपेक्ट नसतं. आणि जेव्हा ते गॅलरीत येतात तो पहिला क्वेश्चन त्यांचा तोच असतो की काय रिअल मम्मी आहे का. तर अर्थात ती रिअल मम्मी आहे जी म्युझियमसोबत आहे, जी मुंबईतली एकमेव मम्मी आहे जी तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही मम्मी वेगवेगळे जे ऑब्जेक्ट्स मम्मीसोबत जे मिळाले ते सुद्धा त्या गॅलरीत ठेवले आहेत. तर त्यामध्ये आम्ही इजिप्शियन सिव्हिलायझेशनबद्दल सांगतो आणि त्याच्या बाजूलाच हडप्पा गॅलरीसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही दोन्ही जे एक्झिबिशन आहे हडप्पा आणि इजिप्त त्या कम्पॅरेटिव्ह सिव्हिलायझेशन म्हणजे दोघांमध्ये साम्य पण काय होतं आणि वेगळेपणा पण काय होता हे सुद्धा आम्ही मुलांना किंवा जे व्हिजिटर्स आहे त्यांना समजवतो. अगदी शेवटचा प्रश्न आहे. खरं तर आपलं शिक्षण जसं सुरू होतं 1ली ते 4थी हा काळ जो आहे तो अश्मयुगीन काळ हडप्पा संस्कृती शिकवली जाते, 5वी पासून शिवाजी महाराज शिकवले जाते. त्यामुळे हे संपूर्णचं रिव्हिजन जे ते विद्यार्थ्यांना इकडे भेटेल तुम्हाला असं वाटतंय? हो, नक्कीच नक्कीच. लोक जेव्हा कसं आहे जेव्हा आपण पुस्तकात वाचतो ना तेव्हा ते खूप वेगळ्या प्रकारचं असतं. आपण चित्र बघतो, बट इकडे येऊन आपण जेव्हा ऑब्जेक्ट ते रियालिटीमध्ये बघतो, त्यांचे डिटेल्स बघतो, ते कसे दिसतात, त्यांचं म्हणजे त्यांची साईज काय आहे, त्यांचा कलर कसा आहे, तर मुलांना बघून आहे ना ते अजून म्हणजे त्याचं हे वाटतं की अरे म्हणजे आपण पुस्तकात बघितलं त्यापेक्षा हे खूपच वेगळं आहे, जे हडप्पा गॅलरीमध्ये भरपूर होतं. जेव्हा मुलं डान्सिंग गर्ल बघतात त्यांना असं वाटतं पुस्तकात दाखवतात ती खूप मोठी असते, बट पण खरोखरमध्ये ती खूप छोटी आहे. तर त्यानुसार सुद्धा त्यांना म्हणजे फरक कळता येतो. परत मराठी, इंग्लिश या सगळ्या भाषांमध्ये आम्ही लेबल्स पण लावले तर मुलं ते पण वाचतात. परत आमच्याकडे वर्कशीट्स असतात प्रत्येक गॅलरीमध्ये जे मुलं सॉल्व करू शकतात किंवा व्हिजिटर्स पण येऊन सॉल्व करू शकतात किंवा ते बघू शकतात की कुठला ट्रेल कुठे आहे, ऑब्जेक्ट शोधू शकतात. असे वेगवेगळे गोष्टी आम्ही करतो. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, पर्यटनासाठी तुम्ही जर बाहेर पडत असाल तर या ठिकाणी येऊन जर भेट दिली तर नक्कीच इतिहासाची उजळणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. आणि या रिपोर्ट नंतर मुंबई एक्सप्रेसमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.